विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। सुनयनी अशी विशेषण दशरथ राजा पत्नीला आज मनवण्याकरता वापरतो, पण ती मात्र ऐकत नाही. म्हणते की रामाची शपथ घेऊन सांगा, मी मागितलेली गोष्ट तुम्ही मला देणार. त्यावेळेला दशरथ राजा म्हणतात की मी रामचंद्राची शपथ घेऊन तुला सांगतो की जी मागशील ती इच्छा मी पूर्ण करणार. नवऱ्याकडून कधी काय मागावं हे तुम्हाला बरोबर कळलं. कोणाकडून कधी काय मागावं, विशेषतः नवऱ्याकडून कोणती गोष्ट कोणत्या वेळेला मागावी याचंही गणित तुम्हाला रामायण शिकवेल. म्हणजे रामाची शपथ घेऊन मला सांगा की आज मी जे मागेल ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. म्हणजे पूर्वी देवतांच्या युद्धामध्ये तुमच्या रक्षणार्थ तुमचा रथ मी वाचवला होता, त्यावेळेला तुम्ही मला वर दिले होते. हो, आज 2 तरी 4 वर देतो, मला दुसरे नको, मला 2च द्या. म्हणजे पहिला वार असा भरताच्या करता राज्य दशरथाला वाटलं काही हरकत नाही. भरत राजा झाला तर माझ्यापेक्षाही जास्त आनंद रामाला होणार. कोणी राजा झाला तर भरत रामचंद्राचा प्राण आहे, लक्षात ठेवा. काही हरकत म्हणजे पूर्ण ऐका. पहिलं वर भरताला राज्य आणि दुसरं रामचंद्राला 14 वर्ष वनवास. अचानक आलेलं सुख जीवाला पेलवत नाही. अचानक जर आपल्याला 5-50 लाख रुपये सापडले तर ते सुखही जीवाला पेलवत नाही. अष्टाष्टपुरी 4ही पुन्हा अवधपुरीला आनंद देऊन गेल्या. सुखाचा हा डोंगर, अलौकिक असं सुख अनुभवलेला तो राजा स्वतःच्या कानांवर विश्वास होत नाही. म्हणजे पहिला वर ठीक आहे, दुसरा वर कळला नाही राजाला. म्हणजे दुसरा वर 14 वर्ष रामचंद्राला वनवास. झाड दशरथ महाराज म्हणजे भरताला राज्य इथपर्यंत मान्य आहे नाही. माझा राम साधू आहे, माझा राम मुनी आहे, त्यानं तुझं काय वाचवलं केलं, त्यानं तुझं काय दिलं. ते म्हटले राजा एक कबूल कर. द्यायचं असेल तर कबूल कर. रघुकुल रीत सदा कमी आहे असं म्हणतात ना तुम्ही.
प्राण जाय पर वचन नाही जाय. मला दिलेलं वचन तू पाळलं नाही असं ब्रह्मांडात ओरडून सांगेल आणि तुझ्या कुळाचा नाश करेल. लक्षात ठेव. स्वप्नात दान केलेलं राज्य जर प्रत्यक्ष रूपात हरिश्चंद्र देत असतील वचन सिद्ध करण्याकरता, तर तुझं दिलेलं वचन तू का नसायचं? दशरथ राजा मूर्छित झाले. मूर्छित मूर्छा येते. तिकडे सगळीकडे आनंद आहे. अयोध्येत सगळीकडे आनंद. दुसऱ्या दिवशी पहाटे जे मंत्री आहेत, सुमंतजी, ते सुमंतजी विचार करतात की आनंदाच्या भरात रात्री कोणी झोपलं नसेल, उशिरा झोपले असतील, कदाचित घरून उठायला उशीर झाला असेल. म्हणून दशरथ महाराजांच्या निवासस्थानाकडे, कैकेयी मातेच्या महालाकडे आणि रामचंद्राच्या महालाकडून चक्कर मारून येऊ म्हणून सुमंतजी महाराजांच्या निवासस्थानाकडे येतात. महाराज कुठे आहेत? कैकेयी माते तपासणी अत्यंत विकल अवस्थेत महाराज विकल अवस्थेत पाहलेले आहेत. पाहलं गेलं आणि मग त्या वेळेला सुमंतजी येतात आणि कैकेयीच्या समोर प्रस्ताव मांडतात. म्हणजे काय एवढा आनंदाचा दिवस आणि महाराज अशा अवस्थेत, कैकेयी माता मालिन्य अवस्थेत आहे. लक्षात सुमंताच्या लक्षात आलं रात्रीच काहीतरी हातात फुललेलं. भयानक अवस्था सुमंताचं कळते. पण दशरथ राजा मूर्छित आहेत. पुन्हा पुन्हा शुद्धीवर येतात, पुन्हा पुन्हा मूर्छित होतात. आणि मग कैकेयी माता सांगते, म्हणजे रात्रभर राम राम करत होते. रामाच्या करता त्यांनी काहीतरी ठरवलेलं आहे. आता विवाह वेदीवर आलेले भगवान रामचंद्र गृहस्थ आश्रम सुरू झाले. विदारक परिस्थिती सुमंतजींच्या कानावर कैकेयीने घातली आणि सुमंतजींना राम राम करतायत म्हणून रामचंद्रांना पाचारण करावं म्हणून सुमंतजी भगवान रामचंद्रजींच्याकडे आले. रामचंद्रांना सांगितलं की रात्रभर राधे तुमच्या नावाचा जाप करत आहे. रामचंद्राला वाटलं अचानक आलेलं सुख महिलांना सहन होत नाही कदाचित. म्हणून रामचंद्र सत्यनिष्ठी कैकेयी मातेच्या महाली येतात. दशरथजींचा तो विदारक अवस्था रामचंद्र निहाळतात आणि विचारतात काय आहे, मला सांगेल कोणी? सगळं एकदम भूत वार्ता कैकेयी माता सांगते. महाराजांनी दिलेले 2 वरदान मी त्यांच्याकडे मागितले. पहिला वर भरताला राज्य. रामचंद्र नाचायला लागले. म्हणजे माझ्याही पेक्षा व्यवस्थित शासन करणाऱ्याच्या हातात तुम्ही सत्ता दिली. बरोबर केलं. आनंद झाला. भयानक विदारक परिस्थितीत रामचंद्राच्या चेहऱ्यावर अलोकनीय हास्य. तोच राम आहे. सुनीचैव स्वपाकेश पंडिता समुदर्शन विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गरीब सर्वान. राज्याभिषेकाची वार्ता ह्या कानात आहे आणि वनवासाची वार्ता ह्या कानात आहे. राज्याभिषेक होणार म्हणून रामचंद्राला आनंद झाला नाही आणि वनवासात जावं लागेल म्हणून रामचंद्राला दुःखही होत.
समान अवस्थेत राहणारा रामचंद्र. अरे माझा राम साधू आहे, म्हणजे म्हणून तर मी तुझ्याकरता वनवास मागतो, म्हणून वनवास मागतो ना. भरताचं राज्य हे सीमित राज्य आहे, रामचंद्राचं राज्य हे समस्त दंडकारण्य आहे. भरताला सीमित राज्य आहे, तो साधू आहे. साधू कधीही व्यापाऱ्याच्या दुकानात शोधून दिसत नाही, आणि पुजारी व्यापारी कधी मंदिरात शोधून दिसत नाही. व्यापारी जर मंदिरात आला तर तिथे बाजारीकरण करतो, म्हणून दोघी राम योगी आहे, साधू आहे, म्हणून त्यांच्याकरता मी वनवास मागितला. रामचंद्राच्या कानावर ही वार्ता येताच केली. रामचंद्राने सांगितलं की पितश्री, राम हयात असताना माझ्या वडिलांना येऊन पुन्हा पुन्हा दशरथाची मूर्छा येते, पुन्हा पुन्हा दशरथाला मूर्छा येते, पुन्हा पुन्हा दशरथाची येते. करता करता ही गोष्ट समस्त अयोध्येत पसरली. समस्त कलंकिनी म्हणून कैकेयीच्या नावाचा तिकडे तिकडे शिव्या द्यायला लागले. काही देश आणि मग त्यावेळेला रामचंद्रानं कैकेयी मातेला बंधन केलं, आणि रामचंद्र जाऊन सीताजींच्या कानावर ही वार्ता घालतात. म्हणजे माझ्या अनुपस्थितीत माझ्या मातेचा आणि माझ्या पित्यांचा सांभाळ कर. आर्य श्रेष्ठ नारी आहेस तू, सांभाळ कर. एकही शब्द जानकी मुखातून काढत नाही. पूर्ण नयन पलंगावरून कधीही तिला खाली पाय ठरवला नाही. ती जानकी लक्ष्मणाच्या कानावर ही वार्ता गेली. खूप विलाप करून लक्ष्मणजी रामचंद्रांच्याकडे येतात, रामचंद्राला विनंती करतात. रामचंद्र म्हणतात थांब, मी पाहतो. आणि मग ते रामचंद्र वाल्मिकांच्याकडे येऊन रामायण तपासतात. बोलिले वाल्मिक कैसेच करीन, वर्तो निलावीन नामा म्हणे. आमच्या महाराज सांगतात, राम जन्माला येण्याच्या 12,000 वर्षा अगोदर वाल्मिक महर्षींनी रामायण लिहिलं. बोलिले वाल्मिक कैसेच करीन, त्याच्या विपरीत मी करणार नाही, इतका तो त्यांचा अंकित होतो. आणि मी पाहतो वाल्मिकांनी लक्ष्मणाला बरोबर घेण्याची आज्ञा केली का. रामचंद्रांनी पाहिलं, म्हणजे हरकत नाही. आणि मग त्यावेळेला लक्ष्मणजी सुमित्रा मातेच्या महाली येतात. सुमित्रा मातेला सांगतात, सुमित्रा माता हे रामायणाचं ज्ञान आहे. ज्ञान अंधन नसतं. सुमित्रा माता सांगते, बाळा माझ्या पूर्ण कुळाला माझी पूर्ण आज तू धन्य केली, पवित्र केली. सुप्रीम कोर्टापर्यंत आधीच बिगी जमिनी करता कलियुगातले भाऊ एकमेकांच्या विरोधात बंड करतात. जो राम आमचा वंशज आहे, भाऊ भावाचा करता असतो. सुमित्रा माता म्हणते, बाळा आज
आजपासून राम तुझा पिता आणि सीता तुझी माता. स्वप्नातही रामचंद्राला दुःख झाल्याचं मला ऐकायला यायला नको. स्वप्नातही त्यांच्याविषयी तू वाईट चिंतू नकोस. आजपासून ते तुझी माता आणि पिता असेल. लक्ष्मणजींनी सांगितलं, म्हणजे आई स्वप्न कधी येणार? म्हणजे बाळा झोपल्यावर कधी स्वप्न येणार? म्हणजे झोपल्यानंतर जर मला स्वप्न येणार असेल तर मी 14 वर्ष निश्चय करतो की मी झोपणारच नाही. रामापेक्षा भयानक वनवास लक्ष्मणानं आणि भरतानं चालला. जर झोपल्यानंतर स्वप्नात रामचंद्राचं अहित मला पाहावं लागत असेल तर 14 वर्ष हा गिरागी झोपणार नाही याची प्रतिज्ञा लक्ष्मणानं केली. 14 वर्ष अन्न घेणार नाही, झोपणार नाही याची प्रतिज्ञा लक्ष्मणानं केली. पुष्पवृष्टी करतात देवता, धन्य धन्य लक्ष्मणाला पाहून. त्या वेळेला लक्ष्मणजी परिधान करतात आणि रामचंद्राच्या मागे येतात. तिकडे जानकीजी कौशल्य मातेपर्यंत ही वार्ता जाते. कौशल्य ही भक्ती आहे, शक्ती. कौशल्य हे प्रेम आहे. जगात सर्वात जास्त परीक्षा ही प्रेमाला द्यावी लागते आणि जगात सर्वात जास्त प्रेम करणारं पात्र तर ते आईचं पात्र. काय अवस्था झाली आहे तर कौशल्याची? रामायणाचं प्रेम म्हणजे कौशल्य. भयानक विदारक अवस्था. काय करावं? आणि मग त्यावेळेला कौशल्यानं आज्ञा केली, सीता महाराज जर तुम्ही मला टाकून गेलात तर माझ्यासोबत तुमच्यासोबत माझे प्राणही येतील. तुम्ही परत आल्यावर सीता तुम्हाला जिवंत सापडायची नाही. आर्य श्रेष्ठ नारी आहे, श्रेष्ठोत्तम पतिव्रता आहे. पतिव्रता सीता, शास्त्रात गीता. लक्षात ठेवा, श्रेष्ठोत्तम अशी पतिव्रता आहे. तुम्ही जर मला सोडून गेलात तर परत आल्यावर सीता तुम्हाला जिवंत मिळायची नाही. आणि त्यावेळेला सर्व तयारी करतात आणि शेवटी लक्ष्मणजी आपल्या पत्नीच्याकडे जातात. विचार करा, 22 वर्षाचा नवरा, 17 वर्षाची नवरी आपल्या पत्नीकडे निरोप घ्यायला चाललेत लक्ष्मणजी. उर्मिला म्हणते की तुम्ही रामचंद्राची सेवा करा, मी सीतेची सेवा करते. मलाही सोबत नाही. संपूर्ण ऐश्वर्य तुळशीपत्र घेऊन मला करण्याकरता ती 17 वर्षाची पोरगी तयार होते. आणि त्यावेळेला लक्ष्मणजी पुन्हा रामचंद्रांच्याकडे येऊन ही वार्ता म्हणतात. रामचंद्रजी म्हणतात, पुन्हा वाल्मिकीजींचं रामायण मी पाहतो. म्हणजे उर्मिलेला वाल्मिकी आज्ञा करत नाही. मग शेवटचं कानात सांगण्याकरता जातात लक्ष्मणजी. आणि जाताना तरी आपल्या पतीला काहीतरी गोड निरोप द्यावा म्हणून उर्मिला दूध आणायला गेली. दूध. 22 वर्षाचा नवरदेव, 17 वर्षाची नवरी. काय दूध घेऊन आले लक्ष्मणांच्या जवळ. म्हणजे जाताना किंवा माझ्या हातून दूध तर घ्या. 14 वर्ष तुमचा विरह मला सहन करायचा आहे. माझ्या हातून संख्या घेऊन अजून नीट कधी तुमच्याशी बोलले नाही. अजून नीट त्या एकमेकांशी बोललोही नाही. एवढा तसा. आणि मग त्या वेळेला ती म्हणते की दूध घ्या. म्हणजे आता माझा पिता राम आहे, त्याची आज्ञा घेतो मग घेतो. त्या वेळेला रामचंद्रानं दूध घेता घेता लक्ष्मणाला बोलवलं. ते दूध तसंच तिच्या हातात राहिलं.
भगवान जगाचा पिता असलेला तो परमात्मा म्हणतो की तुझ्या दुधाचं ऋण माझ्यावर आहे. तर त्या दिवशी लक्ष्मणानं ते दूध प्राशन केलं असतं तर तिथे इंद्रजित मेला नसता. इंद्रजितला ब्रह्माचं वरदान आहे, विवाहित असूनही जो 14 वर्ष ब्रह्मचर्य पाळेल, सर्व अनुकूलता असूनही जो अन्नाचा त्याग करून 14 वर्ष राहील, विवाहित असूनही जो ब्रह्मचर्य पाळेल, अशाच्या कुणी मानवाच्या हातून हा इंद्रजित मरण पावेल. म्हणून रामचंद्र लक्ष्मणाला ते दूध घेऊ देत नाही आणि त्याच्या उतराई उर्मिलेला सांगतात की तुझ्या दुधाचं ऋण माझ्यावर आहे. आज तुझ्या पतीला तुझं दूध मी पिऊ देत नाही ना, पुढच्या जन्मात तुझं दूध पिण्याकरता मी माझी आई सोडून येईल. ही उर्मिला पुढच्या जन्मात देवती झाली, आपली यशोदा झाली.